गुड मॉर्निंग फ्रॉम काझा. आज मी काझामध्ये आहे. माझा कालचा मुक्काम काझामध्येच होता आणि मस्त झोप झाली आहे. आज एकदम फ्रेश आहे, एनर्जेटिक आहे. आणि आज आम्ही सगळे जाणार आहोत काझाच्या म्हणजे लोकल साईट सीइंग करायला. आणि स्पिती व्हॅलीतली सर्वात मोठी मॉनेस्ट्री, की मॉनेस्ट्री बघायला. आणि त्याचसोबत जो एशियातला सर्वात हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज आहे तो बघायला जाणार आहोत. त्याचं नाव आहे चीचम ब्रिज. सो तो थोडा लांब आहे, जवळजवळ टोटल 100 किलोमीटरचा आज रन आहे थ्रू आऊट. आणि संध्याकाळी आल्यावर मग जर वेळेत आलो आणि उत्साह राहिला तर आम्ही काझाच्या मार्केटला पण व्हिजिट करणार आहोत. सो आत्ता मी जे थांबलो ते नीमा मड हाऊस म्हणून जागा आहे. हे पूर्ण मातीचं बनवलं आहे मड हाऊस. आणि आत्ता समर्स चालू असल्यामुळे इथे म्हणजे गरमी आहे, उकडत आहे. पण थंडीमध्ये एकदम ऊबदार असतं. एकदम नीमा मड हाऊस खूप मस्त रूम आहे. आणि पूर्ण खाली ग्रीन कार्पेट लावलं आहे. सो एकदम कोझी आणि सगळीकडून क्लोज आहे, वरून पण क्लोज आहे. आणि जिथे आमचं डायनिंग आहे ते तुम्हाला दाखवतो. इथून आत आलो की हे पूर्ण डायनिंग एरिया एकदम कोझी. आणि याला धक्का म्हणतात. थंडीमध्ये इथे टेम्परेचर -30, 35, 40पर्यंत जाऊ शकतं, जातच दरवर्षी. सो तेव्हा हे इथे आतमध्ये आग लावली जाते, शेकोटी पेटवली जाते आणि पूर्ण ऊब तयार केली जाते. सो इथला हा डायनिंग एरिया आहे कम्प्लीट. आणि बाहेरचा व्ह्यू हा असा पूर्ण. स्पिती रिव्हर आहे ही समोर जी आहे ना, स्पिती रिव्हर. बेस्ट. वाव. आज आमच्या गाडीतली निम्मी लोक बाईकवर आहेत. सो त्यामुळे आज पूर्ण टेम्पो रिकामा आहे. सो मस्त व्ह्यूज घेता येणार आहे ड्रायव्हरच्या शेजारी बसून किंवा पाहिजे तिथे बसून. सो व्ह्यूज एन्जॉय करा आणि भेटू पुढच्या लोकेशनला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हर हर महादेव. आज मी पुढे बसलोय, फ्रंट सीटवरती बसलोय व्ह्यूसाठी. सो जबरदस्त व्ह्यूज आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो आता आम्ही तिथे तिथे जा रहे अभी पहिले चीचम ब्रिजला चाललोय, जो एशियातला सर्वात हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज आहे. सो जे व्ह्यूज आहेत ते एन्जॉय. ही आहे की मॉनेस्ट्री वरती. सो आधी आम्ही चीचम ब्रिज बघणार आहोत, पण येताना की मॉनेस्ट्री बघणार आहोत. आता की विलेजमध्ये आहोत.
चीचम ब्रिज, एशियाज हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज. वेलकम टू चीचम ब्रिज. वाव. रिवर्स नहीं है हम लोग. आता आमचा चीचम ब्रिज बघून झालाय. आता आम्ही चाललोय की मॉनेस्ट्रीला, जी येता इकडे येताना दाखवली होती. सो ती एकदम जवळ आहे, इथून एक 15 मिनिटाचा अंतर आहे. सो तिथले व्ह्यूज आता डायरेक्ट तिथे भेटूया. चाललोय की मॉनेस्ट्रीला. चढ आहे त्यामुळे थोडासा दम लागतोय. सावकाश सावकाश चाललोय. बहुत लग गया तेरे को. आराम से चलना भाई, चल. सो वरती आहे तिकडे, इकडे वरती. सो हा रोड आहे. सो वरती जाऊन व्ह्यू दाखवतो. हे मॉनेस्ट्रीचं गेट. इथून वर चढत चाललोय. आत्ताच खूप दम लागलाय. जुले की मॉनेस्ट्री गिफ्ट शॉप. हो हो, सुंदर आहे. वाव. वैदही दम लागला का? फारच. चढून आलोय. हा, इतकंच. आणि अगोदर चढलोय ना, खालून वर आलोय. बापरे. हा, इथून आलो की इथे वरती एक फ्लोअर केलाय. इथे शूज काढायचेत. आणि अजून पण वर आहे. हे लहान लहान मॉन्क्स, छोटे छोटे सगळे शिकायला आले तिथे. वा. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. सो बाहेरूनच या प्रेयर व्हीलचा फोटो तुम्हाला दाखवतोय. छान कलरफुल आहे, खूप मोठं आहे. आम्ही आता निघालोय की मॉनेस्ट्री वरून आणि चाललोय हिकिमला. हिकिमला स्पेशल असं आहे की वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे आणि जेमतेम 10 ते 15 घरांचं हे गाव आहे. म्हणून तिकडे आम्ही चाललेलो आहे आणि 14,400 फुटावरती ते आहे. सो ऑन द वेज काही व्ह्यूज दिसले. सो प्लीज एन्जॉय करा.
हिमालयन आयबेक्स आहेत. हे पटकन दिसत नाहीत, दिवस दिवस थांबायला लागतं यांच्यासाठी दिसण्यासाठी. आत्ता हे दिसलेत. हिमालयन आयबेक्स अल्टिट्यूड 14,500 फूट, 14,500 फूट. हिमालयन आयबेक्स हे आहे हिक्किम. हिक्किम हे 14,500 फुटावर आहे आणि इथे येण्याचं कारण वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिसला आम्ही जाणार आहोत. इथे समोर दिसतंय ना, वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस 14,500 फुटावर. सो हे आहे हिक्किम. इथे मी विशेष काही ब्लॉग बनवणार नाही आहे कारण तसं काही नाहीच आहे आणि मेमरी पण फुल झाली आहे. सो इथे काही मी व्हिडिओज बनवणार नाही, थोडी मेमरी सेव्ह करतो आहे. सो भेटूया हिक्किम झाल्यानंतर. वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस 14,400 फुटावरती हिक्किम. And we are proud of being here. Wow. आम्ही आत्ता आलोय वर्ल्ड्स हायेस्ट रेस्टॉरंट. ॲल्टिट्यूड 15,049 फूट. कॉमिक नावाचं गाव आहे. विच इज वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबली कनेक्टेड विलेज. 15,049 फूट. सो इथे आम्ही खाणार आहोत आणि मग जाणार आहोत लांगजाला, तिथून पुढे काजाला बॅक. वर्ल्ड्स हायेस्ट रेस्टॉरंटमधलं थुक्पा. वाव. आता आम्ही निघालोय कॉमिकवरून आणि चाललोय लांगजाला. तिथे गौतम बुद्धाचा एक मस्त पुतळा आहे मोठा, तो बघूया. हे आहे लांगजा जिकडे आम्ही चाललोय आणि हा व्ह्यू, कसला व्ह्यू आहे हा, जबरदस्त, ग्रेट. हे आहे लांगजा. हा लांगजाचा रोड फारच भारी. समोर तिकडे तो स्टॅच्यू आहे जिकडे जायचं आहे. आम्ही आलोय लांगजाला, तिकडे गाडी लावली वरती आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तिथे खाली पण एक समोर गाव आहे आणि हा समोर स्टॅच्यू. तिकडे जाऊन इथे इतकी शांतता आहे माहिती आहे, सुकून म्हणतो ना, मनाला खूप शांतता मिळाली आहे. इथे खूप शांत आहे. वा वा वा, खूप मस्त. आणि 14,500 फुटावरती आहे छोटंसं गाव आणि तो स्टॅच्यू. हा या बुद्धाचा फ्रंट व्ह्यू. किती सुंदर आहे, छान मस्त. आमचं लांगजा बघून झालंय आणि ते खूप थंडी आहे, प्रचंड थंडी आहे आणि अल्टिट्यूडवर असल्यामुळे चढत चालू आहे, त्यामुळे दम लागलाय. सो आता काही नाही, आता डायरेक्ट काजामध्ये जाणार आहोत. सो डायरेक्ट काजामध्येच भेटूया कारण व्ह्यूज दाखवण्यासारखं आता काही नाही आहे, हळूहळू अंधार होत चालला आहे. सो डायरेक्ट काजामध्येच भेटूया. बाय. आमचं स्पिती व्हॅलीतलं शेवटचं डिनर. वैदेही कसं वाटतंय? खूप छान, खूप छान ना. आणि आम्हाला कॅफे पण इतकं छान मिळालेलं आहे. हे वेगळंच सुख आहे या कॅफेमध्ये. आणि या कॅफेमध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डायरीज आहेत, ॲपल चिप्स आहेत, खूप छान छान गोष्टी आहेत. लेट्स सी आम्ही काय काय घेतो ते इथनं. वाव. मोस्ट ऑथेंटिक मोमोज, चिकन स्टीम मोमोज. वाव, मस्त. आमचा पास्ता खाऊन झालेला आहे आता आणि आम्ही चिकन स्टीम मोमोज मागवले होते, ते आता आम्ही खातोय. ते कॅफे इतकं चांगलं आहे, इतकं चांगलं आहे. आणि पास्ताची टेस्ट इतकी चांगली होती, म्हणजे पुण्यात सुद्धा इतका चांगला पास्ता मिळत नाही बऱ्याच ठिकाणी. आपलं टोमॅटो सॉस टाकून देतात रेड सॉस पास्ताला. ही कॅफे स्पितीमध्ये आहे. हे कॅफे खूप मोठा कम्फर्ट आहे. मला रडू येतं आहे कॅफेमधलं तेवढं खाऊन.
इतकं चांगलं आहे. आमचा आजचा काझातला दिवस संपलाय. आम्ही मार्केटला आलो होतो, मस्त शॉपिंग केलं आणि इथेच एका पीती कॅफे म्हणून आहे, तिथे मस्त जेवण केलं. म्हणजे आम्ही मोमोज खाल्ले, असे मोमोज आयुष्यात कधीही खाल्लेले नव्हते आणि पास्ताही उत्तम होता. पण त्यांच्याकडे चॉकलेट बार्क नावाचा काय म्हणू, बिस्किट म्हणू, केक म्हणू, ते होतं हार्ड, असं म्हणजे चिक्कीसारखं होतं. चॉकलेट होतं, चिक्कीसारखं होतं. इतकं चांगलं माहिती आहे. सो आमचा काझातला आज दिवस संपलाय आणि आम्ही दमलेलो आहोत. वी आर व्हेरी हॅपी. आम्ही दमलेलो आहोत पण वी आर व्हेरी हॅपी. आणि आता आम्ही डायरेक्ट झोपणार आहोत. सो हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आणि उद्या आम्ही जाणार आहोत चंद्रतालला. सो लेट सी कसं होतं आहे. सो चंद्रतालचे व्ह्यूज तुम्ही सगळे पुढच्या व्हिडिओत बघाल. तोपर्यंत बाय बाय. स्टे सेफ, स्टे म्युझिकल.